नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आपल्याला पाहायला मिळणार आहे कोल्हापूरमध्ये एक मोठं पेंटिंग एक्झिबिशन असतं। ह्या एक्झिबिशनची आता प्रिंट ही सोहमला मिळालेली असते। आता सोहम कलाला म्हणत असतो की वहिनी तू यामध्ये भाग घे, आणि हे आपल्या कोल्हापूरमध्येच आहे। कला इथे म्हणत असते सोहम आणि मी भाग घ्यायचा आहे। अरे पण माझ्यापेक्षा तुझी पेंटिंग खूप छान आहे, त्यामुळे तूच भाग घे। सोहम म्हणत असतो की वहिनी मी भाग घेतला असता, पण माझ्या पेंटिंगची आत्ताशी सुरुवात आहे आणि मला खूप काही अजून शिकायचं आहे। तुझी पेंटिंग खूप छान आहे आणि तू खूप छान पेंटिंग करते, त्यामुळे मला असं वाटतं की तू ही संधी सोडू नये आणि या एक्झिबिशनमध्ये तू भाग घ्यावा असंच मला वाटत आहे। आता कला सोहमला म्हणत असते सोहम हे शक्य नाही, कारण मला घरातले परवानगी देणार नाही। मी घरात तर समजा हा विषय बोलले तर मला कोणीही या गोष्टीसाठी परवानगी देणार नाहीत, आणि मी घरातल्यांच्या विरोधात ह्या एक्झिबिशनमध्ये भाग घेऊ नाही शकत। सोहम कलाला म्हणत असतो पण वहिनी मी आहे ना, मग तू या एक्झिबिशनमध्ये भाग घे, जे काही आहे ते मी सगळं बघतो। कला सोहमला म्हणत असते नाही सोहम, मी आजोबांच्या नकळतपणे असं कोणतंही काम करणार नाही ज्यामुळे आजोबांना आणि या घराला त्रास होईल। इथे सोहम म्हणत असतो पण वहिनी या एक्झिबिशनमध्ये तू भाग घेतल्यावर आजोबांना काही सुद्धा त्रास होणार नाही आणि तू भाग घ्यावा असंच मला वाटतंय। कला इथे म्हणत असते पण घरामध्ये हे सगळं सत्य समजलं तर? त्यावर आता सोहम म्हणत असतो घरातल्यांना सगळं सत्य समजलं तर त्यांना तुझा अभिमान वाटणार आहे, माझ्यावरती विश्वास ठेव। इथे कला म्हणत असते अरे पण सोहम म्हणत असतो मला तुझं काही सुद्धा ऐकून घ्यायचं नाही, माझ्यावरती जरा विश्वास ठेव आणि तयारीला लाग। सोहम आता कलाला म्हणत असतो की आधी आपल्याला भाग घ्यायचा असेल तर त्यांना एक सॅम्पल द्यावं लागतं, तरच आपल्याला ते एक्झिबिशनमध्ये सिलेक्ट करतात आणि नंतरच आपल्याला त्यामध्ये भाग घेता येतो। कला सोहमला म्हणत असते अरे सोहम मला एवढं मोठं पेंटिंग नाही काढायला जमणार। त्यावर सोहम म्हणत असतो हे तुझ्यासाठी काही अवघड नाहीये, त्यामुळे तू यामध्ये भाग घे असंच मी तुला फक्त सांगतोय। तुला आता छान पेंटिंग बनवायचं आहे, त्यामुळे तुला त्या एक्झिबिशनमध्ये सिलेक्शन करतील। आता कला म्हणत असते ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर मी यामध्ये भाग घेते। इथे कला आता सोहमला म्हणत असते सोहम मी आता एक पेंटिंग तयार करते, पण त्यापुढे सोहम म्हणत असतो अगं वहिनी तू अजिबात काळजी करू नको, ते पेंटिंग त्यांच्याबरोबर कसं पोचवायचं त्याची जबाबदारी पूर्णपणे माझी। इथे कला आता छानपैकी पेंटिंग तयार करते आणि ते सोहम जवळ देते। सोहम कलाला म्हणत असतो वहिनी तुझं 100% सिलेक्शन होणार आहे। कला म्हणत असते काय अरे सोहम, माझ्या एवढ्या साध्या पेंटिंगची तू एवढी तारीफ करतोय आणि असं पेंटिंग कुठे सिलेक्ट होतं का? सोहम म्हणत असतो हो अगदी मला मनापासून वाटत आहे की त्या एक्झिबिशनमध्ये तुझं 100% सिलेक्शन होणार आहे। सोहम आता ते पेंटिंग घेतो आणि त्यांना देऊन येतो। आता 2 दिवसांनी कलाला फोन येतो की तिचं पेंटिंग आता सिलेक्ट झालेलं आहे। कला आता सोहमला म्हणत असते की सोहम माझा आनंद गगनात मावत नाहीये। सोहम म्हणत असतो वहिनी मी तुला म्हणालो होतो ना की या एक्झिबिशनमध्ये तुझी निवड 100% होणार आहे। कला म्हणत असते पण सोहम यापुढे काय करायचं? सोहम म्हणत असतो की या एक्झिबिशनमध्ये खूप छान छान पेंटिंग येणार आहेत, त्यामुळे तुला सर्वोत्कृष्ट पेंटिंग बनवायचं आहे आणि ते पेंटिंग एक्झिबिशनच्या कमिटीपाशी द्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला तिथं जावं लागणार आहे। कला सोहमला म्हणत असते पण सोहम पुढे काय करायचं? सोहम म्हणत असतो वहिनी तू घाबरू नकोस, आतापर्यंत आपण मॅनेज केलं आहे ना, यापुढे सुद्धा आपण सगळं मॅनेज करूया। आता इथे सगळी जबाबदारी ही सोहमनी घेतलेली असते। कलाचं पेंटिंग म्हणजे खूप छान असं तिनं तयार केलेलं असतं, एक लहान मुलीची निरागस कथाच तिने त्यामध्ये मांडलेली असते। कलाचं पेंटिंग आता ती त्या एक्झिबिशनमध्ये ठेवते आणि तिथून निघालेली असते। तिथे आता कलाचे वडील, आई आणि काजल उभी राहिलेली असते। त्यावर आता संगीता म्हणत असते अगं खूप छान पेंटिंग केलेलं आहेस, पण तू एवढी का घाबरत आहेस? इथे कला म्हणत असते की मी चांदेकरांची सून आहे आणि घरामध्ये न सांगता मी या एक्झिबिशनमध्ये भाग घेतलेला आहे, त्यामुळेच मला खूप भीती वाटत आहे। हे तर घरच्यांना समजलं तर त्यांना किती वाईट वाटणार आहे। आता संगीता काकू ह्या कलाची समजूत काढत तिला म्हणत असतात काहीही होणार नाही, सगळ्यांना तुझा अभिमानच वाटणार आहे। सोहम म्हणत असतो की हेच मी तिला किती उशीर सांगण्याचा प्रयत्न करत आहे।
आता ही संधी अजिबात तू गमवायची नाही. त्यावर आता कला म्हणत असते, पण आई. संगीता काकू म्हणत असतात की काही सुद्धा होणार नाही आणि तू माघार घ्यायची नाही. सोहम आता कलाला समजवत म्हणत असतो की वहिनी, यापुढे काही वेळ आली तर मी तुझ्या सोबत आहे आणि आबा अजिबात तुझ्यावरती चिडणार नाहीत. आजोबा हे तुला कधीच नकार देणार नाहीत, कारण आजोबा कसे आहेत ते आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्यावर आता कला म्हणत असते, सोहम पण काही होणार नाही ना. सोहम म्हणत असतो, वहिनी अजिबात नाही. त्यानंतर सगळे एक्झिबिशनच्या तिथे आलेली असतात. कोल्हापूरमधलं हे सगळ्यात मोठं एक्झिबिशन असतं, त्यामुळे तिथली सगळी पेंटिंग आता आलेली असतात. कला आता सोहमला म्हणत असते की सोहम, ही तर पेंटिंग ही एकापेक्षा एक आहेत, त्यामुळे माझं तर पेंटिंग आता कोण बघणार सुद्धा नाही. एक्झिबिशनमध्ये कला ही तिचं पेंटिंग ठेवते आणि तिचं पेंटिंग बघण्यासाठी खूप गर्दी झालेली असते. कलाचं पेंटिंग हे सगळ्यांच्या मनाला भावत असतं, त्यामुळे सगळेजण कलाचं पेंटिंग बघण्यासाठी तिथे येत असतात. कलाच्याच बाजूला एक मॅडमचं पेंटिंग असतं. आता त्या मॅडमला चक्कर येते, त्यामुळे कला त्यांना सावरते आणि बाजूला घेऊन जाते. कलाच्या पेंटिंग जवळ आता कोणच नसतं. आता कलाच्या पेंटिंग जवळ सगळे येत असतात, सेल्फी काढत असतात आणि कलाचं पेंटिंग हे सगळ्यालाच खूप भावुक करत असतं. सगळेजण कलाच्या पेंटिंग जवळच खूप गर्दी करत असतात. तर इकडे आता सगळ्या मान्यवरांचं स्वागत करायचं चाललेलं असतं. आता ते अनाउन्सिंग करतात की ह्या कार्यक्रमाचे जज जे आहेत उद्योगपती अद्वित चांदेकर. हे ऐकल्यावर आता कलाला खूप मोठा धक्काच बसतो, कारण तिला असं वाटतं की या कार्यक्रमाचा जज हा अद्वित चांदेकरच आहे. कला ही अद्वितचं नाव ऐकल्यावर पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आता ती संगीताताईंना म्हणत असते की आपण आता माघारीच घ्यायला हवं, कारण या कार्यक्रमाचा जज हा चांदेकरच आहे. इथे आता संगीता म्हणत असते, जे होईल ते होईल, पण तू आता माघार घ्यायची नाही. सोहम सुद्धा आता कलाला हेच समजवण्याचा प्रयत्न करत असतो. कलाला इथे आता खूप भीती वाटत असते, पण संगीता, काजलचे वडील आणि काजल ही कलाला समजवत म्हणत असते की काहीही झालं तरी तू अजिबात माघार घेणार नाहीस. इथे कला आता ठीक आहे म्हणते, पण ती मनातून खूप घाबरून गेलेली असते. इथे आता कार्यक्रमाचे उद्योजक, जज हे सगळेजण आता पेंटिंग बघत असतात. अद्वितला आता यामधील एक सुद्धा पेंटिंग आवडलेलं नसतं. आता ते म्हणत असतात की काय झालं सर, तुम्हाला एक सुद्धा पेंटिंग आवडलं नाही का? आता इथे अद्वित म्हणत असतो, नाही, मला एक सुद्धा पेंटिंग आवडलं नाही, कारण मी आतापर्यंत एवढी पेंटिंग पाहिली, पण यातलं एक सुद्धा पेंटिंग माझ्या मनाला काही भावत नाहीये. मला आतापर्यंत असं एकही पेंटिंग वाटलं नाही की जवळून पाहावं आणि मनाला भावूक वाटेल. आता ते म्हणत असतात की रूम नंबर 2 मध्ये अजून एक पेंटिंग आहे, ते आपण पाहूया. इथे आता ते रूम नंबर 2 मध्ये अद्वितला घेऊन येतात आणि अद्वितला ते पेंटिंग आवडतं, कारण नंबर 2 मध्ये खूप गर्दी झालेली असते आणि ते पेंटिंग आता इथे कलाचं असतं. अद्वित आता म्हणत असतो, हो, मला हेच पेंटिंग आवडलेलं आहे आणि ह्या पेंटिंगमध्ये खूप काही असं वेगळं आहे, कारण या पेंटिंगमधून एका निरागस मुलीच्या भावना पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळेच मला हे पेंटिंग आवडलेलं आहे. हे पेंटिंग मला बघितल्यावर असं वाटलं की हे पेंटिंग नाही तर एक वास्तव आहे. आता हे पेंटिंग सगळ्यांनाच खूप भावूक केलेलं असतं. इथे आता कलाचंच पेंटिंग हे अद्वितच्या मनाला भावलेलं असतं. अद्वितने आता ठरवलेलं असतं की हेच पेंटिंग आता आपण घ्यायचं आहे आणि तो पुढील पेंटिंग बनवण्यासाठी आता पुढे निघून गेलेला असतो. पाठीमागून सुद्धा काही आता उद्योजक ते पेंटिंग पाहण्यासाठी आलेले असतात आणि तेच पेंटिंग सगळ्यांना खूप आवडलेलं असतं. त्यामधील एक सुप्रसिद्ध उद्योजक रत्न पारखी यांना सुद्धा आता कलाचंच पेंटिंग खूप आवडलेलं असतं. रत्न पारखींच्या मनामध्ये आता कलाचंच पेंटिंग खूप भावलेलं असतं, त्यामुळे ते म्हणत असतात की मला हेच पेंटिंग घ्यायचं आहे. मिस्टर रत्न पारखी आता कार्यक्रमाच्या आयोजकांना म्हणत असतात की हे पेंटिंग मला हवं आहे. ते आयोजक म्हणत असतात की सॉरी सर, पण आम्ही तुम्हाला हे पेंटिंग देऊ शकत नाही, कारण सुप्रसिद्ध आता अद्वित चांदेकर यांनी हे पेंटिंग सिलेक्ट केलेलं आहे. रत्न पारखी आता म्हणत असतात की नाही, हे पेंटिंग मलाच आवडलेलं आहे, त्यामुळे मलाच हे पेंटिंग हवं आहे. कार्यक्रमाचे आयोजक म्हणत असतात की तुम्हा तर दोघांना की हेच पेंटिंग आवडलं असेल आणि हेच पेंटिंग घ्यायचं असेल तर तुम्ही या पेंटिंगवरती बोली लावा आणि ज्याची जास्त बोली असेल त्याचंच हे पेंटिंग होईल. आता इथे रत्न पारखी आणि चांदेकर यांच्यामध्ये त्या पेंटिंगवरून बोली लागायला चालू होते. रत्न पारखी आता पहिली बोली 5 लाखाची लावतात. त्यावर अद्वित म्हणत असतो की माझी 10 लाख.
रत्नपारखी म्हणत असतात की 15 लाख, त्यावर अद्वित म्हणतो 18 लाख. रत्नपारखी म्हणतात की 22 लाख. अद्वित म्हणतो की 25 लाख. आता असं म्हणत म्हणत ते 50 लाखांवरती डील पोचलेलं असतं. आता दोघे पण माघार घ्यायला तयार होत नसतात. इथे सरोज मॅडम म्हणत असतात, अरे अद्वित, तुझं काय चाललेलं आहे? अद्वित, त्या पेंटिंगमध्ये असं काय आहे की तुला ते पेंटिंग घ्यायचं आहे? इथे आता अद्वित त्यांना म्हणत असतो की अगं, तू हे पेंटिंग पाहिलं नाहीस. तू ते पेंटिंग नीट पाहिलं की तुझ्या लक्षात येईल की ते पेंटिंग नाही तर वास्तव आहे. आणि ते पेंटिंग पाहिल्यावर असं वाटतं की एक निरागस मुलगी ही तिच्या भावना त्या पेंटिंगमधून दाखवत आहे. म्हणूनच ते पेंटिंग मला घ्यायचं आहे. इथे सरोज मॅडम म्हणत असतात, पण अरे अद्वित, ते पेंटिंग तू 50 लाखासाठी घेत आहेस. इथे आता सरोज मॅडम म्हणत असतात, पण अद्वित, तुला ते पेंटिंग घ्यायचं आहे का? त्यावर आता अद्वित म्हणत असतो की हो आई, काहीही झालं तरी मला ते पेंटिंग घ्यायचं आहे, कारण पैशांपेक्षा मला त्यांच्या भावना महत्वाच्या आहेत. आता इथे अद्वित हा सरोज मॅडमचं ऐकून घ्यायला काही तयार नसतो. आता तो एक ब्लँक चेक घेतो आणि तो आयोजकांच्या हातामध्ये देतो आणि त्यांना म्हणत असतो की मिस्टर रत्नपारखी जी बोली लावतील त्याच्या पुढे 1 लाख रुपये माझी बोली असेल आणि ते पेंटिंग मलाच हवं आहे. आता इथे रत्नपारखी हे माघार घेतात. उद्योजक आता रत्नपारखी म्हणत असतात की हे पेंटिंग जर चांदेकरांना हवं असेल तर तुम्ही देऊ शकता, कारण मिस्टर चांदेकर यांना ते पेंटिंग हवं आहे, त्यामुळे मी आता माघार घेत आहे. इथे रत्नपारखींनी आता माघार घेतलेली असते. आता इथे अद्वितला ते पेंटिंग मिळालेलं असतं. उद्योजक म्हणत असतात की सर, ते पेंटिंग तुम्हाला घ्यायचं असेल तर काही प्रोसेस आहे, ती तुम्ही कंप्लीट करून घ्या. अद्वित आता म्हणत असतो की ठीक आहे. आता कलाला सुद्धा ते म्हणत असतात की मॅडम, तुमचं पेंटिंग सिलेक्ट झालेलं आहे आणि ते पेंटिंग आता विकलं गेलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये येऊन काही पुढील रूल आहेत त्यानुसार तुम्हाला आता प्रोसिजर कंप्लीट करायची आहे. कला म्हणत असते, हो हे सगळं ठीक आहे, पण हे पेंटिंग कुणी विकत घेतलेलं आहे? आता ते उद्योजक म्हणत असतात की अहो मॅडम, तुमच्या पेंटिंगसाठी बोली लागली होती. सुप्रसिद्ध उद्योजक रत्नपारखी आणि सुप्रसिद्ध उद्योजक चांदेकर या दोघांमध्ये, आणि तुमचं पेंटिंग सुप्रसिद्ध उद्योजक चांदेकरांनी विकत घेतलेलं आहे. ते पण 50 लाखांसाठी त्यांनी ते पेंटिंग विकत घेतलेलं आहे. आता इथे कलाला ऐकून धक्काच बसलेला असतो, कारण तिला असं वाटतं की अद्वितनं एवढी मोठी रक्कम ही पेंटिंगसाठी कशी काय गुंतवलेली आहे. आणि ती आता त्या उद्योजकांना म्हणत असते की ते चांदेकरांनी पेंटिंग घेतलेलं आहे का? त्यावर ते उद्योजक म्हणत असतात की हो, त्यांनीच तुमचं पेंटिंग विकत घेतलेलं आहे आणि ते पेंटिंग आता त्यांना द्यायचं आहे, त्यामुळे तुम्हाला पुढील प्रोसेस सगळी कंप्लीट करावी लागणार आहे. कला आता इथे म्हणत असते की मी काय करू, मला काहीच समजत नाही, कारण माझंच पेंटिंग अद्वितने 50 लाखांसाठी विकत घेतलेलं आहे. कलाच्या आता इथे मनामध्ये आलेलं असतं की आपल्याच नवऱ्याला आपण हे पेंटिंग आता विकत द्यायचं का? आई वडिलांनी माझ्यावरती असे संस्कार केले नाहीत. कलाला आता इथे समजत नसतं की ते पेंटिंग मी त्यांना विकत देऊ का नको. तिच्या मनामध्ये खूप घालमेल चालू असते. तर दुसरीकडे इथे आता अद्वित हा पेंटिंगची वाट पाहत असतो, पण कला तिथे आलेली नसते. इथे आता कला तिचं पेंटिंग 50 लाखासाठी आता अद्वितला देईल का आणि अद्वित ते विकत घेईल का? ते पेंटिंग आता कलाचंच आहे हे अद्वितला समजेल का? असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा.